महाशिवरात्रीला आपण अ, उपास करतो किंवा पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो, तर त्या दिवशी उपासना करावी, कुठली साधना करावी, असं काही आहे का? मुळात आपल्याकडे ज्या व्रतवैकल्यांचं जी शृंखला आहे, त्यामध्ये उपवास हा कशासाठी केला पाहिजे? तर उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. तर भगवंताच्या जवळ राहणे म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपल्याला या सगळ्या मोहाचा विसर पडून आपण नामस्मरणाने त्याच्याजवळ जावं किंवा त्या तत्वाचा अनुभव आपण घ्यावा, याच्यासाठी उपवास ही संकल्पना आपल्याकडे निर्माण झाली. कारण ती व्रतस्थ असलेली एक स्थिती आहे की कशातही मन न ठेवता सगळ्यातनं निदान त्या दिवसापर्यंत तरी आपण विरक्त असावं आणि नंतर आपलं जे काही जप आहे, तप आहे, बिल्वपत्राचा आपण जे तुम्ही म्हटलं की शिवपिंडीवर आपण बिल्वपत्र अर्पण करतो, दुधाचा अभिषेक करतो, तर या सगळ्या ज्या आहेत ती उपचार आहेत, त्या सगुणोपासना आहेत. म्हणजे आता आपल्याकडे ही धारणा आहे की भगवान शंकराला किंवा कुठल्याही देवतेला आपण दुधाचा अभिषेक करतो, दुग्धाभिषेक म्हणतो, जलाभिषेक म्हणतो. तर हे केलं असताना आपल्या मनाचं ते समाधान आहे, आपल्या मनाला मिळालेली ती शांती आहे की आज व्रतस्थ दिवशी आपल्याकडनं निदान इतकी तरी सेवा त्या देवतेची झाली. आणि शिवरात्रीच्या दिवशी हे तत्व जागृत असतं, त्यामुळे जे जे उत्तम होईल त्याचं फल आपल्याला उत्तम रूपातच प्राप्त होईल, ही सुद्धा धारणा आपली निर्माण होते. आणि अशा सणांच्या निमित्ताने का होईना आपण थोडंफार तरी ते सत्व पदरात पाडून घेऊ शकतो, तत्व पदरात पाडून घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या उपचारांची योजना केली आहे. पण मी असं कुठेतरी वाचलं होतं की शिवलिंग असतं, तिथून एक प्रकारची ऊर्जा येत असते आणि असे बरेच मला वाटतं अभ्यास लोकांनी केलेला आहे सायंटिफिक, की त्याच्यामधले जे एनर्जी चेंजेस असतात आणि असं की जेव्हा आपण दुधाचा अभिषेक करतो तेव्हा ते कुठेतरी थंड व्हायला मदत होते, असं मी कुठेतरी वाचलेलं आहे. म्हणजे त्याला एक सायंटिफिक रिसर्च पण पब्लिश झालेला आहे. तर याच्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की जी ज्योतिर्लिंग आहेत किंवा शक्तिपीठम आहेत, तर ती सुद्धा ऊर्जेचा स्रोतच असतात नाही का? तत्व त्यात सामावलेलं असतं. तर ज्योतिर्लिंगाचा जो उल्लेख आहे तो कुठल्या संहितेमध्ये आहे? ज्योतिर्लिंगाचा उल्लेख हा कोटी रुद्र संहितेमध्ये केलेला दिसतो. त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग जे आपल्याला अगदी सौराष्ट्र, सोमनाथ, आमच्या नेपाळपासून ते अगदी रामेश्वरमपर्यंतचे, प्रत्येक ठिकाणी ती ऊर्जा जागृत आहे, ते तत्व जागृत आहे. आणि मुळात शिवपिंडी हे तत्व किंवा ही जी हे जे रूप आहे आपल्यासमोर आलेलं, तर ते शिव आणि शक्तीचं एकत्रित रूप आहे. त्याचं जर आपण म्हणजे बघितलं ते तरी सुद्धा ते तसंच आहे नाही का? बरोबर. शिव आणि शक्ती असं एकत्र, हे एकत्रित. आणि दोन्ही ऊर्जा केंद्र एकत्र आल्यामुळे त्याचा स्रोत म्हणा किंवा त्या ऊर्जेचा ओघ हा आपल्याला इतका मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित झालेला दिसतो की ज्याच्यातनं निघणाऱ्या या ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्याला खेचून घेतात किंवा सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण करणाऱ्या आहेत. तर या ज्योतिर्लिंगांचं प्रत्येकच ज्योतिर्लिंगाची एक वेगवेगळी कथा आलेली आपल्याला दिसते. आणि या कथेच्या माध्यमातून परत एकदा सिद्ध काय होतं, तर एकच सिद्ध आपल्याला झालेलं दिसतं की हे शिवतत्व हे शाश्वत आहे, हे चिरकाळ टिकणारं आहे. आणि या तत्वामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा संदेह तुम्ही ठेवू नका. जे तत्व आहे ते शाश्वत आहे, सत्य आहे आणि ते तुम्हाला त्या तत्वाची जाणीव करून देण्यासाठी म्हणून मग शिवरात्रीचं प्रयोजन किंवा त्या तत्वाच्या समीप तुम्ही जावं किंवा तेवढं तुमच्याकडे तुम्ही ते प्राप्त करून घ्यावं याच्यासाठी म्हणून त्याचं प्रयोजन केलेलं दिसतं. ज्योतिर्लिंगांचा जो भाग आपण बोलत होतो त्या ज्योतिर्लिंगांमध्ये सुद्धा जसं आता आपण त्र्यंबकेश्वराचं ज्योतिर्लिंगांबद्दल जर बोललो तर तिथे ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही तत्वांचं एकत्रीकरण त्र्यंबकेश्वरातल्या ज्योतिर्लिंगामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे तिथे उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे, या तिघांचे जे उद्गाते किंवा जे मुख्य आहेत त्यांचं एकत्रित स्वरूप आपल्याला त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगात दिसून येतं. आपण नेपाळमधल्या पशुपतीनाथाचं बोललो तर तिथल्यासुद्धा म्हणजे शृंग रूपाने ते उपस्थित आहे असं वामन पुराणामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की शृंग रूपाने मी नेपाळच्या तिथे उपलब्ध राहील किंवा मी तिथे माझं स्वरूप असेल, पण ते नंतर पशुपतीनाथ म्हणजे पशूंचा अधिपती आणि त्यांचा नाथ म्हणून मी पशुपतीनाथ असं त्याला म्हटलेलं आहे. गुजरातमध्ये असलेलं सौराष्ट्र, गुजरात प्रांतातलं सोमनाथ हे स्फटिकाप्रमाणे आहे. तर शिवलिंग हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिवस्वरूपाची अनुभूती देणारं आहे.
तर मूर्तीपूजा म्हणजे आपण शिवाची एखादी मूर्ती पूजण्यापेक्षा आपण शिवलिंगाची पूजा का करतो, तर त्याच्यासाठी करतो ऊर्जेचा स्रोत हा तिथे आपल्याला अधिक प्रमाणात जाणवतो किंवा तिथनं जी ऊर्जा आपल्याला प्राप्त होते ही शिवशक्ती स्वरूपात्मक आहे, म्हणून ती आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून आपण कर्पूर गौरम ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला भवम भवानी सहितन नमामी असं आपण म्हणतो की भव म्हणजे रुद्र, भवानी म्हणजे पार्वती. तर मी कशा शंकराला ओवाळतो, तर जो पार्वती सहित आहे अशा शंकराचं मी पूजन करतो. म्हणून या ज्योतिर्लिंगांचे जे महत्त्व आहे हे याच उद्देशाने आहे की ऊर्जा केंद्र किंवा ऊर्जा स्रोताचं मुख्य जे केंद्र आहे ती ज्योतिर्लिंग आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.